नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 7 त्यातल्या समास दुसऱ्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे ब्रह्मनिरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी सुरुवात करूया. दशक 7 समास दुसरा, ब्रह्मनिरूपण. तत्वचिंतक आणि तत्वज्ञानी या दोघांमध्ये फरक असतो. तत्वचिंतक बुद्धीच्या भूमिकेवर उभा राहतो. तो अत्यंत विचारी असतो, यात शंका नाही. पण शुद्ध विचाराने सद्वस्तूचे स्वरूप एकदा निश्चित झाले म्हणजे तो तेथेच थांबतो. याच्या उलट तत्वज्ञानी प्रतिभेच्या भूमिकेवर उभा राहतो. तर्काने सद्वस्तूचे स्वरूप निश्चित झाल्यावर तेथेच न थांबता तो स्वस्वरूपाच्या अनुसंधानाचा सतत अभ्यास करतो. कालांतराने त्यास सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो. अशा रीतीने स्वरूप साक्षात्कार झालेल्या पुरुषांना संत म्हणतात. त्यांची प्रतिभा अखंड जागी राहते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथास अध्यात्म ग्रंथ म्हणतात. सद्वस्तूलाच ब्रह्म असे म्हणतात. संतांचा अनुभव असा की ब्रह्म सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे आहे. स्थळ, काळ, निमित्त यांच्या कक्षेत वावरणाऱ्या दृश्य विश्वाचे ज्ञान करून देणारी बुद्धी सुद्धा मर्यादितच आहे. विश्वाचा बंध ओलांडून अनंतपणे विलसणारे ब्रह्म या एवढ्याशा मानवी बुद्धीच्या ज्ञानाचा विषय कसा होणार? म्हणून ब्रह्मदर्शन होण्यास बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती माणसामध्ये उदय पावली पाहिजे. सद्गुरूच्या कृपेने प्रतिभा जागी होते. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूला विलक्षण महत्व आहे. मी देहच आहे या दृढ भावनेने आपण सद्वस्तूपासून दुरावलो आहोत. ही देहबुद्धी झडण्याचा मार्ग सद्गुरू दाखवितात. देहबुद्धी कमी होऊ लागली की जीवपणा सुटत जातो. जीवपणा सुटत चालला की अज्ञान क्षीण होत जाते आणि अज्ञान नाहीसे झाले की मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. हा अनुभव कोठे, कसा व कोणास येईल ते सांगता येत नाही. त्या अनुभवामध्ये मुळीच फरक नसल्याने स्वानुभवी पुरुष अगदी एकाच भूमिकेवर असतात. त्यांच्यामध्ये आढळणारा भिन्नपणा फक्त बहिरंगी असतो. वास्तविक ब्रह्मस्वरूप नामरूपातीत आहे, पण त्यास अनेक प्रकारच्या नामांनी संबोधतात. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार, बोलती साधू. मानवी अनुभवाचे क्षेत्र दृश्य विश्वापर्यंत पसरले आहे, परंतु ब्रह्मस्वरूप या क्षेत्राच्या पलीकडे असल्याने त्याचे वर्णन अतीतपणानेच करावे लागते. साधू असे सांगतात की ब्रह्म गुणरहित, आकाररहित, संगरहित, विकाररहित आणि मर्यादारहित आहे. ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री. ब्रह्म सर्वांना व्यापून आहे, अनेकांमध्ये एकपणाने आहे, ते शाश्वत आहे असे त्याचे वर्णन शास्त्रांमध्ये आढळते. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित, निर्विकल्प. ब्रह्म कधी न ढळणारे, अंत नसणारे आहे. ते सदा सर्व काळ स्थिर असते. ब्रह्माबद्दल कल्पना करता येत नाही, ते कल्पना रहित आहे. ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना. ब्रह्म दृश्याहून अगदी निराळे आहे. दृश्य लय पावल्यावर शून्य उरते, त्याहून सुद्धा ब्रह्म वेगळेच आहे. ब्रह्म अतींद्रिय असल्याने सर्व इंद्रियांनी मिळून ते जाणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना न कळणारे असे आहे. ब्रह्मदृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विणयेना अनुभवासी. ब्रह्म डोळ्यांना दिसणारे नाही, म्हणून केवळ इंद्रिय दृष्टीने पाहणाऱ्या मूढ लोकांना ते नसल्यासारखे होते. साधूच्या मार्गदर्शना वाचून ब्रह्म अनुभवास येत नाही. ब्रह्म सकाहुनी थोर, ब्रह्मा ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर, ब्रह्मादिकासी. ब्रह्म सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मासारखे चांगले दुसरे काही नाही. ब्रह्म इतके सूक्ष्म आहे की ब्रह्मादी देवांना सुद्धा ते जाणणे कठीण पडते.
ब्रह्मशब्दी ऐसे तैसे बोलीजे त्याहुनी अनारीसे परिते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म. ब्रह्म असे आहे, ब्रह्म तसे आहे, या रीतीने ब्रह्माचे शब्दांनी कितीही वर्णन केले तरी ते त्या वर्णनाहून निराळेच असते. श्रवण करून साधनाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो. ब्रह्मास नामे अनंत परिते ब्रह्मनामातीत ब्रह्मास हेत दृष्टांत देतान शोभती. ब्रह्माला असंख्य नावे आहेत हे खरे, परंतु ब्रह्म या सगळ्या नावांच्या पलीकडे असते. कोणतेही नाव त्याचे स्वरूप जसे आहे तसे सांगू शकत नाही. दृश्यामधील वस्तूंचे साम्य ब्रह्मास लागू पडत नाही. ब्रह्मासारिखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्मदृष्टांत उत्तरे कदा न साहे. या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडासारखे दुसरे खरोखर काहीच नाही. त्यामुळे दृष्टांत होऊन ब्रह्माचे वर्णन करण्याचा प्रयत्न वाया जातो. आता इथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा आपण अर्थ जाणून घेऊया. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. याचा अर्थ आहे वाणी व मन ते अप्राप्य आहे असे म्हणून तेथून परत येतात. जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन. ब्रह्मापाशी वाणी माघार घेते, मनाला ब्रह्मप्राप्ती होत नाही असे अंतिम सत्य श्रुती बोलली आहे. कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. सारख्या कल्पना करीत राहणे हे मनाचे स्वरूप आहे. पण ब्रह्मामध्ये कल्पनेला वाव नाही, म्हणून श्रुतीने सांगितलेला सिद्धांत मुळीच खोटा नाही. आपल्या इंद्रियांचा बाह्य पदार्थांशी संबंध आला की त्या पदार्थांबद्दल थोडीशी माहिती मनासमोर येते. केवळ तेवढ्याच माहितीतून पदार्थ ज्ञान होऊ शकत नाही. मन आपल्या कल्पनेने त्या माहितीमध्ये भर घालते व मग आपल्याला त्या पदार्थांचे ज्ञान होते. अशा रीतीने इंद्रिये जागी आहेत तोपर्यंत मन सारखी कल्पना करीत राहते. स्वप्न पडत असता मन नुसती कल्पनाच करीत असते. अशा रीतीने 3 अवस्थांपैकी 2 अवस्थांमध्येच कल्पनेचे हे प्राधान्य पाहून मन कल्पना रूप आहे असे वेदांतात म्हणतात. शिवाय जागेपण काय आणि स्वप्न काय दोन्ही जीवाच्या सीमित अवस्था असतात. त्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या जीवाच्या शक्ती असीमित व अनंत ब्रह्माचा अनुभव घेण्यास उपयोगी पडणे मूलतः अशक्य आहे. म्हणून कल्पना, स्मृती, विचार, लक्ष, इच्छाशक्ती, भावना वगैरे मनाची विविध अंगे स्वस्वरूपाच्या कक्षेमध्ये लटकी पडतात. तेथे जीवपण नाहीसेच व्हावे लागते. जीवपण द्वैतमय असते. ते नाहीसे होण्यास सद्गुरूला शरण जाणे हा राजमार्ग असतो. सामान्य माणूस बहिर्मुख असतो. मी देहच आहे या त्याच्या दृढ भावनेमुळे जीवनामधील सर्व हालचालींमध्ये मी केंद्रस्थानी असतो. तो नाहीसा करण्याची विद्या हस्तगत झाल्यापासून परमार्थ साधत नाही. आपला मी आपणच उच्चाटन करायचे काम मोठे गूढ असते. ते सद्गुरूपाशी शिकावे लागते. ते कसे शिकावे हे आता सांगतात. आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विण नाही. आता मनाला जे प्राप्त करून घेता येत नाही ते कसे प्राप्त करून घ्यावे असा प्रश्न विचाराल तर त्याचे उत्तर हे की सद्गुरु शिवाय हे कार्य साधणार नाही. भांडार गुहे भरली परी असती आडकिली हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. समजा कोठारे धान्याधिक वस्तूंनी अगदी भरलेली आहेत, पण ती सगळी कुलिपे लावून बंद केली आहेत. त्यांची किल्ली जर आपल्याजवळ नसेल तर त्यामधील सर्व वस्तू आपल्याला अप्राप्तच असतात. तरी ते किल्ली ते कवण मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी. हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला की मग ती किल्ली कोणती ते मला सांगा. सद्गुरु कृपा तेची किल्ली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी. वक्त्याने सांगितले की सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे. तिच्यामुळे बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो आणि द्वैताची दारे एकदम उघडतात. सद्गुरु कृपेने देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी प्रगट होते. देहबुद्धीमध्ये अज्ञानाचा अंधार असतो तर आत्मबुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश असतो. देहबुद्धीमुळे जीव द्वैताच्या कोंडीत भेदाच्या बाजारात कैदी असतो. आत्मबुद्धी निर्माण झाली की जीवाचे वेगळेपण झटकून गळून पडते. त्यास भेदातील अभेदाचे साक्षात ज्ञान होते.
तेथ सुखे सुख असे वाढ, नाही मनास पवाड, मने वीण कैवाड साधनाचा. आत्मबुद्धीमध्ये सुखाला काही कमतरताच नाही. तेथे अमाप सुख लाभते. तेथे मनाचा शिरकाव होत नाही, पण मना वाचून साधना चालू राहते. जोपर्यंत जीवपणा असतो तोपर्यंत मनपणाने मन असते. सुख भोगण्याची मनाची शक्ती ठरलेली आहे, त्यामुळे जीवाचे सुख सुद्धा मापलेले राहते. त्याचप्रमाणे मन मनपणाने आहे तोपर्यंत मी साधना करतो या भूमिकेवरून साधक अनुसंधानाचा अभ्यास करतो. पण आत्मबुद्धी प्रकाशल्यावर जीव शिव बनतो. तेथे सुखाला वाण नसते व अनुसंधान रूप झाल्याने वेगळेपणाने साधना नसते. त्याची मने विण प्राप्ती, किं वासने विण तृप्ती, तेथे न चले वित्पत्ती कल्पनेची. स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मन लागत नाही. तेथे वासना तृप्त न करता तृप्ती लागते. अशा त्या अवस्थेची कल्पना करून ती आकलन होणे शक्यच नाही. सध्याच्या अवस्थेमध्ये मना वाचून आपल्याला अनुभव घेता येत नाही. वासना तृप्त केल्या वाचून समाधान मिळत नाही. पण स्वरूप साक्षात्कारामध्ये मन नसून अनुभव येतो व वासना नसून समाधान मिळते. ते परेहुनी पर मनबुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर पावी जेते. सध्याच्या अनुभवाप्रमाणे जे अगदी अखेरचे आपण समजतो त्याच्याही पलीकडे ब्रह्मस्वरूप आहे. म्हणूनच ते आपल्या मनाच्या व बुद्धीच्या आटोक्या बाहेरचे आहे. पण माणसाने जर देहाचा संबंध सोडला तर ते ब्रह्म ताबडतोब प्राप्त होते. संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला तर मग ब्रह्मरूप पाहता येईल. जे स्वानुभवी आहेत ते माझ्या या सांगण्याने खुश होतील. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला. ज्याचा संग सोडायचा तो आपण म्हणजे मीपण, परंतु मीपण म्हणजे जीवपण होय. स्वरूपाला अज्ञानाचा संबंध येणे म्हणजे जीवपण येणे समजावे. वास्तविक स्वस्वरूपच स्वयंप्रकाश आहे, परंतु अज्ञानाशी संबंध आल्याने त्याचे ज्ञान झाकले जाते व त्याचे विश्वव्यापित्व लोकते. मी जीव आहे, अज्ञानी आहे, देहापुरताच मर्यादित आहे अशी देहबुद्धी बळावते. त्या देहबुद्धीला बाजूस सारणे म्हणजेच संग सोडणे होय. सोडिता तया संगासी, ऐक्य होये निसंगासी, कल्पने विण प्राप्तीसी अधिकार ऐसा. जीवपणाचा संबंध सोडला की संबंधरहित ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य घडून येते. कल्पना मागे टाकून अशा रीतीने स्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा अधिकार येतो, सामर्थ्य प्राप्त होते. मी कोण ऐसे नेणीजे, तया नाव अज्ञान बोलीजे, अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते. मी खरा कोण आहे हे न कळणे याचे नाव अज्ञान होय. ते अज्ञान नाहीसे झाले की परब्रह्म हस्तगत होते. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेथे होतसे निर्वाण अहम भावासी. देहबुद्धीच्या मोठेपणाला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच किंमत नसते, कारण तेथे देहाच्या अहमभावाला साफ नाहीसा करून टाकायचा असतो. उंच नीच नाही परी, राया रंका एकीच सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद. ब्रह्मस्वरूपामध्ये उच्च नीच असा भेद नाही. तेथे राजा व रंक सगळे सारखेच असतात. स्त्री असो की पुरुष असो, सर्वांना ब्रह्मपद सारखेच प्राप्त होते. ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे, शूद्राचे ब्रह्मते वोवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेची ना. ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ओवळे असे वेगळेपणाचे लहान मोठे भेद तेथे नसतात. उंच ब्रह्मते रायासी, नीच ब्रह्मते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. राजाला उत्तम ब्रह्म व त्याच्या परिवारातील नोकर चाकरांना कमी प्रतीचे किंवा हलके ब्रह्म अशा प्रकारचा भेद तेथे मुळीच नसतो. सकळांसी मिळून ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंग अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती. अगदी सगळ्या जीवांना ब्रह्म एकच एक आहे, तेथे अनेकपणा नाही. अगदी रंक असो की ब्रह्मादिक देव असो, सर्वजण एकाच परब्रह्मास जाऊन मिळतात. श्री समर्थांची तत्वदृष्टी किती व्यापक, भेदरहित, सूक्ष्म आणि अतिमानवीय आहे याची कल्पना येथे येते. मानवी जीवन भेदांनी भरलेले तर स्वस्वरूपानुभव
अभेदाने भरलेला असतो. या दोहोंची सांगड घालण्यात श्री समर्थांचे खरे चातुर्य प्रगट झाले. स्वर्ग मृत्य आणि पाताळ तिही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळांसी मिळून एकची स्थळ विश्रांतीचे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमधील सर्व आत्मज्ञानी पुरुषांना मिळून विश्रांतीचे एकच स्थान आहे, ते म्हणजे परब्रह्म होय. गुरु शिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद, परिया देहाचा संबंध तोडीला पाहिजे. सद्गुरूला जे ब्रह्मपद मिळते तेच सत्शिष्याला देखील प्राप्त होते. तेथे भेदभाव नसतो. परंतु कोणीही जरी झाला तरी ब्रह्मपद प्राप्त होण्यास शरीराचा आपलेपणाचा संबंध सुटला पाहिजे. देहबुद्धीचा अंती सकळांसी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीयं नास्ती हे श्रुतिवचन. ज्यांच्या देहबुद्धीचा अंत घडून येतो त्या सर्वांना एकच ब्रह्म प्राप्त होते. ब्रह्म एकच एक असे अद्वितीय आहे हे श्रुतीचे वचन प्रसिद्धच आहे. साधू दिसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू. साधू पुरुष देहाने वेगवेगळे दिसतात तरी अंतरंगाच्या दृष्टीने ते एकाच आत्मस्वरूपात मिसळून जातात. स्वरूपात मिसळले की सगळे मिळून एकच देहाच्या पलीकडील ब्रह्मवस्तू होऊन जातात. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही आदिक उणे, उणे भाविल ते सुणे देहबुद्धीचे. ब्रह्म नवे नाही, जुने नाही. नवे जुने हा कालभेद आहे, तो सद्वस्तूच्या ठिकाणी नाही. ब्रह्म अधिक नाही, उणे नाही. अधिक उणे हा प्रमाणभेद आहे, तो सद्वस्तूच्या ठिकाणी नाही. ब्रह्मामध्ये उणेपणा आहे असे ज्याला वाटेल तो देहबुद्धीचा पुत्रा असतो. सद्वस्तूमध्ये अपूर्णता पाहणारा मनुष्य स्वतः अज्ञानी असतो. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. देहबुद्धीमध्ये अविद्येचा विलास असतो. अविद्या अनेक संशयांना जन्म देते. ते संशय समाधानाचा नाश करतात. खरे सांगायचे म्हणजे देहबुद्धीच्या योगाने समाधानाची संधी हुकते. मी देहच आहे ही दृढ भावना असणे म्हणजे देहबुद्धी होय. मी आत्माच आहे अशी दृढ भावना होणे म्हणजे आत्मबुद्धी होय. देहबुद्धी हे अज्ञानाचे प्रधान लक्षण, तर आत्मबुद्धी हे आत्मज्ञानाचे प्रधान लक्षण आहे. देहबुद्धीच्या जोराने जीव आकुंचित होऊन दृश्याच्या नादी लागतो, तर आत्मबुद्धीच्या प्रभावाने जीव विशाल होऊन ब्रह्मस्वरूपाशी समरस होऊन जातो. देहबुद्धी जुनाट आहे, ती सुटता सुटत नाही. इतकेच नव्हे तर ती आत्मबुद्धी निर्माण होण्याच्या पुन्हा पुन्हा आड येते. म्हणून वाटेल ते करून देहबुद्धी नाहीशी करावी असे सांगतात. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणोनी विचक्षण निंदिती देहो. देहच सर्वस्व आहे असे वाटणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. परंतु शहाणे लोक देहाचे खोटेपण, त्याचे अशाश्वतपण बरोबर ओळखतात आणि त्याचे दोष पाहतात. देह पावे जवरी मरण, तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती. देहबुद्धी देहाला पुरून उरते. कशी ती पहा. देह जिवंत आहे तोपर्यंत जीव देहाचा मीपणाने अभिमान धरतो. देह मरणाधीन झाल्यावर हीच देहबुद्धी जीवास पुन्हा जन्म घ्यायला लावते. देहाचे थोरपणे समाधानासी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना. देहबुद्धीमुळे देहाला भलतेच महत्व येते, पण त्या कारणानेच समाधानाला उणेपणा येतो. बरे, ज्या देहाला एवढे महत्व दिले जाते तो केव्हा कसा पडेल हे काही सांगता येत नाही. हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत, देहबुद्धीने आन्हीत होची लागे. देहाच्या पलीकडे जाण्यात जीवाचे कल्याण आहे असे साधू संत सांगतात. म्हणून देहबुद्धी वाढण्याने आपले नुकसान होते हे उघड आहे. सामर्थ्य बळे देहबुद्धी योगियांसी तेही बाधी, देहबुद्धीची उपाधी पैसा वो लागे. या देहबुद्धीमध्ये विलक्षण शक्ती असते. योगी लोकांना देखील ती त्रास देते, आपल्या छापेत आणते. सिद्धीचा उपयोग करून उपाधी किंवा व्याप वाढविणे हा देहबुद्धीचाच प्रभाव होय. म्हणून देहबुद्धी हे धडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने बिघडे ऐक्यता ब्रह्मीची. म्हणून देहबुद्धी क्षीण होईल तरच हातून परमार्थ घडेल, नाहीतर नाही.
देहबुद्धीमुळे ब्रह्माशी समरसता होऊ शकत नाही. विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे. आत्मानात्म विवेक जीवाला परमात्मा वस्तूकडे खेचतो, परंतु देहबुद्धी त्याला मागे ओढते. तो तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. देहबुद्धीतून अहंकार निर्माण होतो आणि तो जीवाला सद्वस्तूपासून वेगळे करतो व निवडून बाजूला काढतो. याचा अर्थ असा की मूलतः जीव ब्रह्मस्वरूप असून सुद्धा केवळ अहंकारामुळे त्यास सद्वस्तूमध्ये मिसळून जाता येत नाही. विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळो न जावे. हे सगळे नीट ध्यानात आणून शहाण्या साधकाने अध्यात्म श्रवण करावे आणि आपली देहबुद्धी संपूर्ण सोडावी. अशा रीतीने ब्रह्मस्वरूपात खरोखरीच मिसळून जावे, त्याच्याशी ऐक्य पावावे. सत्य ब्रह्म ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी. म्हणे ब्रह्म एकची असे परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारीसे नानामती. ही सद्वस्तू कशी आहे असा येथे प्रश्न उत्पन्न करून श्री समर्थ सांगतात की वास्तविक परमात्म वस्तू अगदी एकच एक आहे, परंतु तिच्या अनुभवामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवणे अवश्य आहे. पहिली गोष्ट ही की ब्रह्म सर्व दृष्टींनी अनंत आहे. त्याच्या ठिकाणी अनंत गुण आणि शक्ती अनंत प्रमाणात वास करतात. प्रत्येक माणसाची मनोरचना भिन्न असल्याने निरनिराळ्या माणसांना ब्रह्माच्या निरनिराळ्या अंगांचा विशेषपणे अनुभव येतो. कोणास त्याच्या अनंतपणाची, तर कोणास त्याच्या अलिप्तपणाची, तर कोणास त्याच्या निवांतपणाची, तर कोणास त्याच्या सर्वज्ञपणाची, तर कोणास त्याच्या सत्तारूपाची जबरदस्त प्रचिती येते. मग ते नाव तो ब्रह्माला देतो. दुसरी गोष्ट ही की अत्यंत शुद्ध व केवल स्वरूपामध्ये ब्रह्माचा अनुभव घेणारे थोडेच असतात. ज्याचा अनुभव ज्या पातळीवर स्थिर होतो त्या पातळीवरून तो माणूस ब्रह्माचे वर्णन करतो. म्हणून कोणी ब्रह्म नादरूप, तर कोणी ज्योतिरूप, तर कोणी साक्षीरूप, तर कोणी चैतन्यरूप आहे असे सांगतात. वास्तविक ब्रह्म अगदी एकच एक आहे. ते एकच ब्रह्म अनेक प्रकाराने भासते. निरनिराळ्या माणसांची मनोरचना निरनिराळी असते, त्यामुळे तेच ब्रह्म भिन्न प्रकारांनी अनुभवास येते. जे जे जया अनुभवले तेची तयासी मानले, तेथेची त्याचे विश्वासले अंतःकरण. माणसाला ज्या प्रकारे ब्रह्म अनुभवास येते तोच प्रकार त्यास खरा वाटतो. त्या स्वरूपाबद्दल त्याच्या अंतःकरणात खात्री निर्माण होते. ब्रह्मनामारूपातीत असोनी नामे बहुत, निर्मल निश्चल निवांत निजानंद. वस्तुतः ब्रह्म नामरूपांच्या पलीकडे आहे असे असले तरी त्याला अनेक नावे आढळतात. उदाहरणार्थ ते निर्मळ, निश्चल, अत्यंत शांत व स्वतःच्या आनंदात रममाण असते. अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्के, अपार ऐसी नामे. ब्रह्म अरूप आहे कारण त्यास रूप नाही. अलक्ष्य आहे कारण त्यास पाहता येत नाही. अगोचर आहे कारण इंद्रियांना आकलन होत नाही. अच्युत आहे कारण स्थान सोडित नाही. अनंत आहे कारण त्याचा आदी व अंत कळत नाही. अपरंपार आहे कारण त्याला कसल्याही मर्यादा नाहीत. अदृश्य आहे, अतर्क्य आहे व अपार आहे. ब्रह्माची अशी नावे आहेत. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, साक्षरूप, सस्वरूप ऐसी नामे. ब्रह्म नादरूप आहे, ज्योतिरूप आहे, चैतन्यरूप आहे, सत्तारूप आहे, साक्षीरूप आहे, स्वस्वरूप आहे. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा जगजीवन ऐसी नामे. ते शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, जगाचे जीवन आहे. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे. ते सहज आहे, सदोदित आहे, शुद्ध बुद्ध आहे, सर्वातीत आहे, शाश्वत आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. विशाल विस्तीर्ण विश्वंभर, विमल वस्तू व्योमाकार, आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे. ते विशाल आहे, विस्तीर्ण आहे, विश्वाला भरून आहे, आकाशासारखी मलरहित वस्तू आहे,
आत्मा परमात्मा व परमेश्वर आहे. परमात्मा ज्ञानघन एक रूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जाण नामे अनाम्याची. ते परमात्मा आहे, आत बाहेर ज्ञानाने भरलेले आहे, अगदी एकरूप आहे, फार पुरातन आहे, चिद्रूप आहे, चिन्मात्र आहे. ज्या ब्रह्माला नाव ठेवता येत नाही अशा अनाम ब्रह्माची ही नावे आहेत, हे ध्यानात ठेवावे. ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. ब्रह्माला अशी असंख्य नावे आहेत, हे जरी खरे तरी तो परमेश्वर नामांच्या पलीकडे आहे. त्याच्या स्वरूपाची काहीतरी निश्चित कल्पना यावी म्हणून ही इतकी नावे त्याला ठेवली आहेत. तो विश्रांतीचा विश्राम आदी पुरुष आत्मा राम ते एकची परब्रह्म दुसरे नाही. जेथे विश्रांतीला विसावा मिळतो असा तो आदी पुरुष आहे, आत्मा राम आहे. ही नावे भिन्न दिसली तरी ते एकच एक परब्रह्म आहे, तेथे दुसरे काही नाही. त्यांची कळाया कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजेती तेडे श्रवणे निश्चयो बाणे. हे समजण्यासाठी आता 14 ब्रह्मांची लक्षणे सांगतो. त्यांच्या श्रवणाने नावे अनेक असली तरी ब्रह्म एकच एक आहे, हे तत्व मनामध्ये ठसेल. खोटे निवडिता एक सरे उरले ते जाणीजे खरे 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोली जेती. जेवढे खोटे आहे तेवढे सगळे निवडून बाजूला काढले की जे उरते ते खरे असते. 14 ब्रह्मांचे वर्णन शास्त्राच्या आधारानेच करू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. या प्रकारे आपलं येथे दशक 7व्यातला समास दुसऱ्याचं वाचन समाप्त झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.